नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे स्मिता देशमुख. आज आपण शिकणार आहोत संभाव्यता. विद्यार्थ्यांनो, आपण 9व्या वर्गात काय शिकलो ते आठवूया. संभाव्यता म्हणजे काय? संभाव्यता ही गणित आणि संख्याशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. हे एक संख्यात्मक मूल्य आहे जे घटना घडण्याची शक्यता दर्शवते आणि त्याचे मूल्य 0 आणि 1 दरम्यान आहे. यादृच्छिक प्रयोग काय आहेत? यादृच्छिक प्रयोग म्हणजे असे प्रयोग ज्यांचे परिणाम अगोदर माहीत असतात, परंतु वास्तविक परिणाम माहीत नसतात. उदाहरणार्थ, जर आपण नाणे पलटवले तर त्याचा परिणाम डोके किंवा शेपूट असेल हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यावेळी नाण्याची कोणती बाजू वळते हे आपल्याला माहीत नाही. पायवाट म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोग आयोजित करणे याला चाचणी म्हणतात. नमुना जागा एस म्हणजे काय? नमुना जागा म्हणजे प्रयोगाच्या सर्व परिणामांचा संच. उदाहरणार्थ, जर आपण फासे गुंडाळले तर संभाव्य परिणाम एस बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 असू शकतात. घटना काय आहेत? घटना हा नमुना जागेचा उपसंच असतो. प्रायोगिक संभाव्यता, ज्याला प्रायोगिक दृष्टिकोन देखील म्हणतात, वास्तविक प्रयोग किंवा वास्तविक जगातील घटनांमधून गोळा केलेल्या डेटावर किंवा मागील डेटावर आधारित आहे. प्रायोगिक संभाव्यतेचे सूत्र आहेत P ई. घटना किती वेळा घडते याची संख्या एकूण चाचण्यांची संख्या. परिणाम, हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण तयार असाल. शास्त्रीय संभाव्यता समजून घ्या. शास्त्रीय आणि अनुभवजन्य संभाव्यता फरक करा. समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय संभाव्यता दृष्टिकोन लागू करा. महत्त्वाचे शब्द: संभाव्यता, यादृच्छिक प्रयोग, नमुना जागा, कार्यक्रम, निकाल, नक्की घटना, अशक्य घटना. शास्त्रीय दृष्टिकोन, अनुभवजन्य दृष्टिकोन. विद्यार्थ्यांनो, या सत्रात आपण शास्त्रीय संभाव्यतेबद्दल जाणून घेऊ. शास्त्रीय संभाव्यता सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणून देखील ओळखले जाते, जे असे गृहीत धरते की सॅम्पल स्पेसमधील सर्व परिणाम सारखेच आहेत. इव्हेंट ए ची शास्त्रीय संभाव्यता खालीलप्रमाणे मोजली जाते. ए बरोबर इव्हेंटसाठी अनुकूल परिणामांची संख्या, ए संभाव्य परिणामांची एकूण संख्या. आता आपण शास्त्रीय संभाव्यतेची संबंधित उदाहरणे पाहूयात. उदाहरण 1. एका बॉक्समध्ये 7 पिवळे बॉल, 7 लाल बॉल, काळा बॉल आणि एक पांढरा बॉल असतो. यादृच्छिकपणे निवडल्यावर लाल बॉल मिळण्याची शक्यता किती आहे? उपाय: दिलेले
लाल चेंडूंची संख्या बरोबर 7. पिवळ्या चेंडूंची संख्या बरोबर 7. काळ्या गोळ्यांची संख्या बरोबर 1. पांढऱ्या गोळ्यांची संख्या बरोबर 1. एकूण चेंडूंची संख्या बरोबर 7 अधिक 7 अधिक 1 अधिक 1 बरोबर 16. घटना ए. लाल चेंडू मिळवणे. पी कंसामध्ये ए. लाल चेंडूंची एकूण संख्या भागिले बॉक्समधील चेंडूंची एकूण संख्या. पी कंसामध्ये ए बरोबर 7 भागिले 16. आता आम्ही दुसरे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. उदाहरण 2. 20 बल्बच्या बॉक्समध्ये 4 दोषपूर्ण आहेत. बॉक्समधून यादृच्छिकपणे एक बल्ब निवडला जातो. हा बल्ब दोषरहित असण्याची शक्यता किती आहे? टीप. केशरी बल्ब सदोष आहेत आणि पांढरे बल्ब दोष नसलेले आहेत. उपाय. दिलेले बल्बची एकूण संख्या बरोबर 20. सदोष बल्बची संख्या बरोबर 4. दोष नसलेल्या बल्बची संख्या 20 वजा 416. इव्हेंट ए. निवडलेला बल्ब दोषरहित आहे. पी कंसामध्ये ए. दोष नसलेल्या बल्बची संख्या भागिले बल्बची एकूण संख्या. पी कंसामध्ये ए. 16 भागिले 20 वजा 45. आता आपण फासेशी परिचित होऊ. जेव्हा फासे फेकले जातात तेव्हा एकूण परिणामांची संख्या 6 असते. ती आहेत 1 2 3 4 5 6. आणि आपण फासे फिरवताना त्यापैकी कोणत्याही एक मिळवू शकतो. आता आपण फासेशी संबंधित उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. उदाहरण 1. एक गोरा 6 बाजू असलेला फासा फेकला आहे. विषम संख्या मिळण्याची शक्यता किती आहे? उपाय. दिलेले फासेवरील विषम संख्यांची संख्या बरोबर 3. 1 3 5. एकूण निकालांची संख्या बरोबर 6. घटना ए. विषम संख्या मिळवणे. पी कंसामध्ये ए. विषम संख्यांची संख्या किंवा परिणामांची एकूण संख्या.
कंसामध्ये ए 3/6 1 पूर्ण 1/2. आता आपण फासेशी संबंधित उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. उदाहरण 2. एक गोरा 6 बाजू असलेला फासा फेकला आहे. 3चा गुणाकार मिळवण्याची संभाव्यता किती आहे? उपाय. दिलेले फासे 2 वर 3च्या एकाधिक म्हणजे 3 6. एकूण निकालांची संख्या 6. इव्हेंट ए ला 3चा गुणाकार मिळत आहे. पी कंसामध्ये ए 3च्या एकाधिक किंवा एकूण परिणामांची संख्या पी कंसामध्ये ए 2/61/3. आता आपण फासेशी संबंधित आणखी काही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करू. दाखवलेली प्रतिमा ही नमुना जागा आहे. म्हणून निकालांची संख्या जेव्हा 2 फासे गुंडाळले जातात. दोन फासे रोल केल्यावर एकूण परिणामांची संख्या बरोबर 6 × 6 बरोबर 36. आकृती 2 फासे रोल केल्यावर एकूण संभाव्य परिणामांची संख्या दर्शवते. आता आम्ही समस्येचा प्रयत्न करू. उदाहरण 1. जेव्हा 2 फासे फेकले जातात, 2 समसंख्या मिळवण्याची शक्यता किती आहे? उपाय. दिलेले एकूण निकालांची संख्या बरोबर 36. आकृतीमधून फक्त तेच निकाल निवडा ज्यात 2 समसंख्या आहेत. एकूण अनुकूल परिणामांची संख्या 9%, 2 2 2 4 2 6 4 2 4 4 4 6 6 2 6 4 6 6. इव्हेंट ए 2 समसंख्या मिळवणे. पी कंसामध्ये ए अनुकूल परिणामांची एकूण संख्या किंवा परिणामांची एकूण संख्या. पी ए बरोबर 9/36 बरोबर 1/4. आता आपण दुसरे उदाहरण वापरून पाहूयात. उदाहरण 2. जेव्हा 2 फासे फेकले जातात, 97 इतकी बेरीज मिळवण्याची शक्यता कमी आहे. उपाय. दिलेले एकूण निकालांची संख्या 36.
वरील आकृतीवरून ज्यांची बेरीज 9 आहे ते निकाल निवडण्याचे आहेत. एकूण अनुकूल परिणामांची संख्या बरोबर 4 कंसामध्ये 6 3 4 5 5 4 3 6. इव्हेंट ए 9 इतकी बेरीज मिळवत आहे. पी कंसामध्ये ए अनुकूल परिणामांची एकूण संख्या भागिले परिणामांची एकूण संख्या. पी कंसामध्ये ए 4 भागिले 361 भागिले 9. विद्यार्थ्यांनो, आपण काय शिकलो ते थोडक्यात सांगूया. धड्याचा सारांश. यादृच्छिक प्रयोग असे आहेत ज्यांचे परिणाम अगोदर माहीत असतात परंतु वास्तविक परिणाम माहीत नसतात. नमुना जागा हा प्रयोगाच्या सर्व संभाव्य परिणामांचा संच आहे. इव्हेंट हा नमुना जागेचा उपसंच आहे. संभाव्यतेचे संख्यात्मक मूल्य 0 आणि 1 दरम्यान असते. प्रयोगाच्या सर्व प्राथमिक घटनांच्या संभाव्यतेची बेरीज 1 आहे. संभाव्यतेचे प्रकार शास्त्रीय संभाव्यता, अनुभवजन्य संभाव्यता. शास्त्रीय संभाव्यता ज्याला सैद्धांतिक दृष्टिकोन देखील म्हटले जाते. असे गृहीत धरले की नमुना जागेतील सर्व परिणाम तितकेच संभवतात. इव्हेंटची शास्त्रीय संभाव्यता खालीलप्रमाणे मोजली जाते. पी कंसामध्ये ई बरोबर इव्हेंटसाठी अनुकूल परिणामांची संख्या ए संभाव्य परिणामांची एकूण संख्या भागिले 529 पूर्ण झालं आहे.